मित्रांनो, स्वागत आहे तुमचं धनेश व्लॉग्समध्ये. तर आज मी चालली आहे कापरीला आणि आम्ही आता त्या क्षणी जायच्या आधीच आमचं शेत लागतं म्हणून मी तुम्हाला शेत दाखवते आमचं. हे पहा, हे नाचणीचं शेत आहे आमचं. हे अशा प्रकारची नाचणी असते. हे पहा, ते तिकडं आमचं शेत आहे अजून. ते पहा, तिकडं तुम्हाला दिसते का? माझी आई पण आहे तिथं. ती माझी आई आहे. ती पहा, ती तिथं. आणि टाकी आहे आणि हे माझ्या मावशीचं घर आहे. हे माझ्या मधल्या मामाचं घर आहे. चला आता मी तुम्हाला कापरीचा रस्ता दाखवते. हा माझ्या मावशीचा मुलगा आहे. हा माझ्या काकाचा मुलगा आहे. इकडे बघ रे. चला आता मी तुम्हाला दाखवतो रस्ता कापरीला जाण्यापर्यंतचा. चला. लाईनीत या. हा, चप्पल नाही घातली तू ना. चला आता जाऊ आपण. आणि हा इथे जो आहे ना, हे पहा, हा वाला, हा आमचा काजूचं झाड आहे. त्याला उन्हाळ्यात खूप सारे काजू येतात. त्याला येऊ रस्ता आहे असा. हे इकडे झेंडूचे फुलं लावलेत. हे पहा, झेंडूचे फुलं. चला आता जाऊया लवकर लवकर. हे पहा, या झाडावर आम्ही चढून वाघ खेळतो. लय मजा येते, तुम्हाला काहीच समजता. चला चाललोय आता, इथं जवळच चाललोय. हे पहा, असा रस्ता आहे. जाताना आम्ही इकडून जातोय पण येताना आम्ही तिकडून येऊ, अशी गोष्ट आहे. ते हे पहा, आमच्या इथे टावर नाही आहे सध्या. टावर नाही म्हणून रेंजला इकडे येतात, कारण की ते जवळचं गाव आहे, तिकडं टावर आहे म्हणून रेंजला इथे येऊन बसतात. हे पहा, इथं हे आंब्याचे झाड पण आमचेच आहेत. हे पहा, इथे येऊन बसतात. हे पहा, तर तुम्हाला दाखवतो आता. तुम्हाला दाखवते कारण की इथं वीज पण पडलेली एका झाडावर, ते पण दाखवतो मी तुम्हाला. तो झाड हे पहा, ते तुम्हाला दिसतंय का? हवाला झाड, याच्यावर वीज पडली आहे म्हणून ते सगळं जळून गेलं एक बाजचं. हे पहा, सगळं जळून गेलेलं आहे एक बाजचं. या झाडाचं नाव आहे मोहू. असं अशी माझी आजी म्हणते की या झाडापासून जे फूल जे पडतं ना, त्यांनी दारू गाळतात, असं मी ऐकलंय. बघितलं तर नाही आहे. अय्यो अम्मा, तर आम्ही आता आलोय कापरीकडं. हे पहा, हे पहा, असं काहीतरी रस्ता आहे. हे आजूबाजूचा परिसर. हे पहा, चला आता तुम्हाला कापर पण दाखवतो. हे पहा, हे तुम्ही तिथंच थांबा सर्व्या. ते पहा, हे धरणं आहे, ते तिकडं नदी आहे.
तिथनं खूप लांब आहे आणि आता सध्या पाऊस पडला आहे ना, त्यामुळे हे पहा कसे वाफा जात आहेत. आणि आता सध्या आम्ही संध्याकाळून आलो आहे ना, म्हणून पक्षी पण पहा कसे उडत आहेत. हे दुपारच्या वेळेला जर आपण आलो असतो ना, तर आपल्याला माकडं पण बघायला भेटले असते. तर आम्ही जर आम्हाला आंबे वगैरे खाऊशे वाटले ना, तर आम्ही तिकडे जातो खायला. इथून ते तिकडे रस्ता आहे, तिकडून खालती उतरायचं, बरोबर इकडे पोहोचतो आम्ही खालती आंबे घ्यायला. मग आंबे घ्यायचे परत वरती यायचं. हे पहा एवढा असा काय ते निसर्ग इकडं. आलो तर आता जरा 2-3 मिनटं बसूया. मस्त हवा पण लई जोरात आहे. असं म्हणतात की ते तिथं आहे ना, मी तुम्हाला पाणी दाखवलं बघा, ते नदीचं हे वालं, तिथं खूप सारे मासे आहेत. तर आम्ही म्हणत होतो जायला आज, पण येऊन काही जमणार नाही ना, खूप लांब आहे ना, म्हणून. हे पहा हे पहा किती भारी निसर्ग आहे. एवढा छान निसर्ग असला तर कशाला माणूस इथंच येऊन राहावं असं वाटतं मला तर. हे पहा आजूबाजूला सगळीकडे डोंगर डोंगर आहेत. तिकडे बघा कप्पर कसला आहे ते पहा. तो पहा पुरा कप्पर आहे. असं म्हणतात की एका मुलाला, काय मला तर एवढं फार माहीत नाही, जाऊ दे, सांगू पण नाही शकत मी ते. हे पहा आजपुरती एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तेवढ्यापुरती टाटा. मित्रांनो आम्ही इथं खूप वेळ थांबलो आता आमच्या कापरीच्या इथे. हे पहा हे पहा. तर आता आम्ही चाललो आहे आमच्या गावाकडे. तर तुम्हाला आता आमचं गाव पण दाखवते चला, आणि घरं पण दाखवते चला. चला फटाफट चला. चला आता काय रस्ता तर तुम्ही बघितलाच आहे, म्हणून डायरेक्ट आता गावात जाऊ तेव्हाच तुम्हाला दाखवते, मी घरच दाखवते डायरेक्ट. मित्रांनो आलेलो आहे आम्ही गावाकडं. हे पहा हे इथं त्याला दम लागतंय, चालवत नाही म्हणून तो चाललाय त्याला घेऊन. हे पहा इथं पण झेंडूचं फुल आहे. हे पहा हे पहा. चला आता पटापट जाऊया. चला आता तुम्हाला डायरेक्ट घरच दाखवतो. तिथे मी आलेले आहे गावात, आणि हे पहा आमच्या कापरीच्या इकडे कसं दिसतं आता. हे पहा हे मावशीचा मोठा मुलगा प्रेम, हे माझी मावशी, हे तिचं घर. हे माझ्या मधल्या मामाचं घर, हे माझ्या मोठ्या मामाचं घर. हे पहा हे पहा माझा मामा चित्रकार आहे, म्हणून बघा कशा कृष्णाच्या पेंटिंग केल्यात त्या पण तुम्हाला दाखवते. हे पहा ही एक आहे,
आणि ही एक आहे लक्ष्मीची आणि माझी फ्रेंड आहे तिला असते आता कॅमेरामध्ये. ही पहा. ही पण माझी friend आहे. आता मी तुम्हाला माझं आजीचं घर दाखवते. म्हणजे हे पहा असं बांधलेलं आहे. हा इकडे गोठा आहे म्हणजे बैल बांधायचं आहे. इकडे आंघोळ करायचंय. ही स्वयंपाक खोली आहे. ही चांगवा आहे माझी आणि ही मधली खोली आहे. हा हॉल आहे. हे दिलीप नाना, ही मावशी, ही माझी मम्मी. हे पहा हे काय बाहेरचा. आज पुरते एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय.